मी किशोर मधुकर वानखेडे 2004 पासनं उपसरपंच, 2004 ते 9, 9 ते 14 सरपंच आणि 14 ते 19 माझी पत्नी राखीव असल्यामुळे सरपंच, अशा माझे 15 वर्ष या गावच्या राजकारणामध्ये गेलेले आहे. मी 99 पासून राजकारणात हो आणि त्यामध्ये ज्यावेळेस गावची परिस्थिती अशी होती, खेड्यातली तुम्ही बघता कुठे जाऊन तर या गावाला बाहेर निघायला रस्ता हा कोणताच चांगला नव्हता. हा गावात होता मातीचे रस्ते. त्यावेळेस एक योजना होती केंद्र सरकारची, निर्मल ग्राम पुरस्कार म्हणून. तर त्यावेळेस आम्ही सर्व बॉडी मिळून, विरोधात बी बॉडी होती, आम्ही उपसरपंच होतो, एक राखीव महिला सरपंच होत्या, तिला सोबत घेऊन त्यावेळेस आम्ही 2007 ला राष्ट्रपती पुरस्कार मिळवून देणारी एकमेव ग्रामपंचायत आपली तयार केली. त्यावेळेस राष्ट्रपती पुरस्कार त्यावेळच्या राखीव महिला त्यांना दिल्लीमध्ये मिळाला. त्याच्यानंतर हे काम करण्याची एक आपल्याला कसं करता येते, कसं करायचं, एक एक पायरी चढत जाऊन आजूबाजूला हा फेरी अर्बन एरिया नंतर झाला, पण इथे जुने लेआउट होते 98-99चे, काही 93-94 पासून ना इलेक्ट्रिकची व्यवस्था होती, ना पाण्याची व्यवस्था होती. त्या परिस्थितीमध्ये सर्वप्रथम निर्मल ग्राम पुरस्कार झाला, नंतर रस्ते केले. जे तिकीट मला भारतीय जनता पार्टीकडून मिळाली, एकच उद्देश आहे का गावाचं आता विकास. आता जो विकास झालेला आहे, त्यावेळेस बावनकुळे साहेब जेव्हापासून आमदार होते, सरकार नव्हती, मी भलेही सरकारच्या सोबत राहून ग्रामपंचायतला फंड कोणाकडून मिळते, मग आमदार कोणत्या पक्षाची आहे किंवा सरकार कोणाची, हा कधीच मी विरोध केलेला नाही. त्यामुळे माझ्या गावाचा फायदा कसा होईल, ग्रामपंचायतच्या लोकांना सुविधा, याच्यासाठी काम करत राहिलो. आता तो अनुभव एक पाठीशी धरून सर्वांनी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षा तसेच नगरसेवक सर्व पिपळा भागातले यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, ही एक सगळ्या मतदारांना विनंती करतो आणि आवाहनही करतो. प्रभाग क्रमांक 6च्या ज्या आमच्या उमेदवार आहेत वैशाली वानखेडे, या 5 वर्ष सरपंच राहिलेल्या आहे. यांना कामाचा भरपूर अभ्यास आहे, निधी कसा खेचून आणायचा त्यांना माहीत आहे. वरती महाराष्ट्रात बीजेपी सरकार आहे, केंद्र सरकार आहे, त्याच्यामुळे काम भरपूर होईल, काम खेचून आणू आणि त्या नक्कीच यात यशस्वी होईल. तरी मी गावातील सगळ्या मतदारांना आवाहन करतो की आमच्या सर्व बीजेपी उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या. धन्यवाद. आज मी व्होटर असल्यामुळे वार्ड नंबर 6चा आमच्या अधिकृत उमेदवार आमच्या ताई, मोठ्या ताई आमच्या वैशालीताई वानखेडे या वार्ड नंबर 6 मध्ये उभ्या आहेत आणि सरपंच असल्यामुळे त्यांना कामाचा, विकासाचा अनुभव आहे आणि त्यांचे पती श्री किशोरभाऊ वानखेडे यांना तर खूप मोठा अनुभव आहे. तरी ते काम खेचून आणण्याचे प्रयत्न करतील आणि या पिपळ्या गावाचा विकास करतील आणि सर्व जनतेला वार्ड नंबर 6ची आम्ही अपेक्षा करतो की त्यांना भरघोस मताने निवडून आणावे हीच विनंती करतो. धन्यवाद.